गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सगळ्यांना सादर जय श्री कृष्ण। एक मिनिट ताई. सगळ्यांना सादर जय श्री कृष्ण. सुरुवात करूया. आपले शेवटचे 2 श्लोक राहिलेत या अध्यायातले. अध्याय आहे 3रा आणि अत्यंत सुंदर असा हा कर्मयोग, कर्मयोगाची महती सांगणारा हा अध्याय आणि शेवटचे 2 श्लोक आपण तिथे थांबून गेलो होतो. आता पूर्ण करून ठेवूया. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। एवं बुद्धे परम संस्तभ्य आत्मानं आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। मला वाटतं याच्या आधीचाही श्लोक व्हायचा आहे आपला. इंद्रियाणि पराण्याहुर् इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परं बुद्धि मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु सः। इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसः तु परा बुद्धिः यः बुद्धे परतः तु सः। एक क्रम सांगितलाय या ठिकाणी की कशापेक्षा काय श्रेष्ठ आहे आणि तो क्रम अत्यंत महत्वाचा आहे. बघा, इंद्रियाणी पराणी आहुः, इंद्रियांना पर म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ मानल्या गेलं आहे. स्थूल देह जो आहे आपला, या देहापेक्षा किंवा त्या विषयांपेक्षा इंद्रियांना श्रेष्ठ मानल्या गेला आहे. इंद्रियेभ्यः परम मनः, आणि या इंद्रियांच्या त्याहूनही श्रेष्ठ काय आहे तर मन आहे. तू मनसह पराबुद्धी, आणि मनापेक्षाही जे श्रेष्ठ आहे ते काय आहे तर बुद्धी ही श्रेष्ठ आहे. तू यह बुद्धे हे परतः, आणि जे बुद्धीच्याही पलीकडे आहे, पर म्हणजे सूक्ष्म आणि श्रेष्ठ जे आहे सह. सह म्हणजे कोण तर तो आहे आत्मा, तो आत्मा होय. एकापेक्षा एक अशी साधनं सांगितलीत आणि ज्या मार्गातून आपण जातोय त्या मार्गाने जात असताना शेवटच्या आपण अंतिम टप्प्यात जिथे आपण पोहोचतोय त्या ठिकाणी कशापेक्षा काय श्रेष्ठ हे सांगत असताना आत्मा हा श्रेष्ठ आहे हे भगवंत समजावून सांगतात अर्जुनाला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला. बघा, इंद्रिय आणि श्रेष्ठ जे सांगितलंय श्रेष्ठत्वाची भूमिका कुठून कुठपर्यंत चालते. आपला स्वतःचा खरा मोठेपणा, आपलं खरं श्रेष्ठत्व काय आहे हे आता या श्लोकामधनं आता गीतेतून सुरुवात होते आहे. माणसाला आपली स्वतःची जी ताकद आहे ती स्वतःला समजलेली नसते आणि तेव्हा तो इतरांसमोर उगाच मान तुकवत राहतो, त्यांच्या पुढे तो हतबल होतो. बळ असून सुद्धा ते हरवल्यासारखा तो दीन वागतो. अगदी अर्जुन सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने कृष्णाला जेव्हा म्हणतो की कोण बरं आम्हा
आम्हाला आमच्या इच्छेविरुद्ध बळाने ओढून बलात् इव नियोजयसी असं जे म्हटलेलं आहे, इच्छेविरुद्ध बळजबरीने नेल्यासारखं वाईट कर्मामध्ये आम्हाला प्रवृत्त कोण करत आहे. आणि हे जेव्हा तो विचारतो आहे तेव्हा त्याला आपल्या स्वतःचं बळ माहिती नाही आहे, म्हणून तो असं काहीतरी विचारतो आहे. एखादा माणूस जो मद्य सोडून दिलेला असतो, पण जेव्हा कुठून तरी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला ते मद्य मिळतं, तेव्हा हळूहळू नाही नाही म्हणत असताना सुद्धा, पुन्हा इच्छा नसताना सुद्धा पुन्हा बळजबरीने तो त्या ठिकाणी ओढल्या जातो. त्याचप्रमाणे किंवा मालकाने एखाद्या मालकाला नोकरांनी गुलाम करून वागवावं, असं ह्या जीवाला मनाच्या इच्छांनी बांधलेलं असल्यामुळे ते गुलाम झालेले असतात. इंद्रियाणी पराणी आहुः, इंद्रियांना विषयांपेक्षा श्रेष्ठ मानल्या गेलाय. खूप सुंदर अशा टप्प्यांमध्ये समजावून सांगितलेलं आहे भगवंतांनी, की विषयांपेक्षा इंद्रिय ही सूक्ष्म असतात आणि ती श्रेष्ठ देखील असतात. आता विषय म्हणजे कोणते, तर बाह्य विषय जे आपल्याला दिसतात, बाह्य पदार्थांनाही ओढण्याची एक ताकद असते. आपण एक उदाहरण घेऊया. एखाद्या बागेमध्ये फुल आहे आणि ते जे फुल आहे त्याचा रंग देखील सुंदर आहे, त्याचा गंध देखील सुंदर आहे. फुलांना हात लावू नये असं तिथे लिहिलेलं आहे. पण आपण त्या फुलाकडे बघितल्यानंतर ते एकतरी फुल तोडून आपल्या जवळ आपण घ्यावं अशी आपली तीव्र इच्छा होत असते. आणि ती इच्छा इतकी तीव्र होते की ती फुलं जणू काही आपल्याला ती खुणावत आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग त्या पाठीकडे दुर्लक्ष करून आपण ते फुल तोडतो. म्हणजेच काय, ज्ञानेंद्रियांना त्या रंगाचं, त्या सौंदर्याचं, त्या गंधाचं आकर्षण निर्माण होतं. आंब्याला माहिती नसतं की ते आपल्याला, आपण पिकल्यानंतर आपली फोड इतकी गोड झालेली आहे. पण माणसांच्या डोळ्यांना आणि नाकाला मात्र ते कळलेलं असतं. जिभेला आस्वाद घेत असताना ते सगळं समजलेलं असतं. आमरस देखील आपण जेव्हा खातो तेव्हा तो किती गोड आहे म्हणून आपण म्हणतो. पण हे आंबे जे आहेत, आपली चव स्वतःची कशी आहे हे अस्तित्व त्या आंब्याला माहिती नसतं. ते आपल्या जिभेला कळतं. फूल काय किंवा फळ काय, आपल्यामध्ये काय सुख आहे हे त्यांना स्वतःला समजत नाही. ते विषय आहेत. आपण आपलं सेवन करणं हे इतरांना आमंत्रण देण्यासारखं, म्हणजे मी स्वतः माझं सेवन करा असं ते कोणाला म्हणत सुद्धा नाही. ज्ञानेंद्रिय त्यांचा धर्म जाणतात आणि बाह्य विषयांपेक्षा इंद्रियांना म्हणूनच सूक्ष्म मानलं जातं. कारण इंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ती त्यांना आकृष्ट करत असतात. त्या विषयांना ते आकृष्ट करतात. म्हणून इंद्रिय ही सूक्ष्म मानल्या गेली आहेत. पण या इंद्रियांपेक्षाही इंद्रियेभ्यः परम मनः म्हटलंय. इंद्रियांपेक्षाही मन सूक्ष्म आहे. मनाला इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ असं का म्हटलेलं आहे? ती ज्ञानेंद्रिय म्हणजे फक्त संवेदना एवढं सांगण्याच्या पलीकडे बाकी काही करू शकत नाहीत. इंद्रिय जी आहेत, डोळ्यांना आपण म्हणतो जसं बघा, की डोळे पायांना सरळ चाल अशी आज्ञा देऊ शकत नाही. नाक हाताला फुलतोड असं सांगू शकत नाही. शिपाई जशी ज्याप्रमाणे एखाद्या क्लर्कचं ऐकत नाही, त्यांना साहेबांनी सांगितलं तरच ते ऐकतात. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांना संवेदना घेणं, कर्मेंद्रियांकडनं काम करून घेणं, त्यांच्या उपभोगाच्या इच्छा किंवा अनिच्छा ज्या आहेत, त्यांना स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व काही नसतं. मनालाच हवं नको असं काहीतरी हवं असतं. आणि म्हणूनच मन हे इंद्रियांपेक्षा सूक्ष्म किंवा श्रेष्ठ मानल्या गेलं आहे. प्रत्येक इंद्रियाला त्याच्या विषयाच्या संवेदना ग्रहण करणे आणि त्या पुढे पाठवणे एवढंच काम समजतं. जसं की दूध घट्ट आटवलं आणि योग्य प्रमाणात त्याच्यात साखर घालून जर आपण बासुंदी केली तर तिचा एक गोड सुवास येतो आणि तो नाकाला समजतो, रंग डोळ्यांना कळतो, घट्टपणा बोटांना कळतो आणि जिभेला त्याचा आस्वाद कळतो. अशी झाली सुंदर बासुंदी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे शब्द कानांना कळतात, पण जिभेची चव कानाला कळत नाही. म्हणजे अगदी बासुंदी तुम्ही कानात घातली तरी पण तुम्हाला त्या कानाला मात्र त्याची चव समजणार नाही, उलट त्याने जास्तच त्रास होणार. अशा प्रकारे या सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदनातून निर्माण होणारं जे काही सुख आहे ते एकत्रितपणे मनाला समजतं. म्हणूनच सुखस्मरण किंवा सुखाची कल्पना करून इच्छा धरणं हे इंद्रिय स्वतःसाठी करू शकत नाही, ते मन करतं. आणि या सर्व गोष्टींमुळे इंद्रियांपेक्षा सूक्ष्म आणि श्रेष्ठ कोण आहे, तर मन. आता मनापेक्षा कोण श्रेष्ठ? मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ. इंद्रिय नुसती संवेदना ग्रहण करतात. अनुकूल किंवा प्रतिकूल हे कोण ठरवतं? तर ते बुद्धी ठरवत असते. ते योग्य आहे की अयोग्य आहे हे बुद्धी ठरवते. आपल्याला हवं काय आणि नको काय हे मात्र मनाचंच चालतं.
जीभ पोळवणारी जर मिरची असेल आणि त्याची भजी जेव्हा आपण खातो आहे तेव्हा आपली जीभ पोळणार आहे हे हे मन हे बुद्धी सांगत असते. प्रतिकूल आहे ही गोष्ट हे बुद्धी सांगते, पण मन मात्र मला हवाय असं म्हणतं. अशा प्रकारे बुद्धी बऱ्याच वेळा मनाला बुद्धी जरी आपला संदेश देत असली तरी मन मात्र आपल्याच इच्छेने वागतं. कित्येकदा बुद्धीला पटत नसलं तरी शेवटी मनाप्रमाणे वागलं जातं. हे म्हणून मग असा प्रश्न पडतो की मन श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ? बघा, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहे असं इथे भगवंत सांगतात. कसं? मनाने समजा गुपचूप काही केलं तरी ते बुद्धीला कळत नाही का? बुद्धीला बरोबर कळतं. मन कुठल्याही सुखाची जेव्हा इच्छा धरतं ती योग्य आहे की अयोग्य आहे, ती नैतिक आहे की अनैतिक आहे, ती धर्मीय आहे की अधर्मीय आहे, या सगळ्या गोष्टी मन पाहत नाही. हे कोण पाहतं? तर हे बुद्धी बघते. इच्छा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची करतो त्याच्या अनुकूलता किंवा त्याची प्रतिकूलता हे बुद्धी ठरवते. ती कर्मेंद्रियांना हे कर ते कर अशी आज्ञा मन जे आहे ते कर्मेंद्रियांना हे कर ते कर अशी आज्ञा देत नाही. मनाला जे हवं आहे ते बुद्धीच्या माध्यमातून बुद्धीने जर हो म्हटलं तरच ते करावं लागतं. कर्मेंद्रियांना हे करा अशी आज्ञा करण्याची ताकद जी आहे ती बुद्धीमध्ये निश्चितपणे नसते. पण मना ती ती मनामध्ये नसते, ती बुद्धीकडे असते आणि म्हणूनच मनापेक्षा बुद्धी ही सूक्ष्म आहे. ती कार्य करवून देते आणि म्हणूनच ती श्रेष्ठ आहे. आता बुद्धी नेमकं काय करते? बुद्धी ही इंद्रिय आणि मन यांच्या ओढीची तीव्रता जाणत असते. ती तीव्रता तसं कर्म केलं तर मिळणाऱ्यांचे सुखाचे परिणाम आहे ते आधीच्या अनुभवांवरनं ती सांगते. त्यावरून कोणकोणती कृत्य करता येतील हे त्याचे काय काय ऑप्शन्स असतील, काय काय पर्याय असतील हे बुद्धी सांगते. या पर्यायांपैकी कृतीत आणायला सगळ्यात चांगला पर्याय काय आहे हे सुद्धा बुद्धी सांगते. त्याच्या पाठोपाठचा दुसरा पर्याय काय असेल हे सुद्धा बुद्धी सांगते आणि त्याचप्रमाणे त्याची एक म्हणजे क्रमवारी तयार करते. कोणता पर्याय स्वीकारायचा किंवा कोणता स्वीकारायचा नाही हे आणि त्याचे काय परिणाम होतील ह्याचा हिशोब बुद्धी ठेवते आणि हे सगळं बुद्धी एका झटक्यात तयार करत असते. बुद्धीच्या अधिकारामध्ये काय काय येतं? कर्म करण्यामध्ये सर्व पर्याय आणि त्याचं काय परिणाम होतील हे याची मीमांसा बुद्धी तयार करत असतं आणि एवढंच फक्त तिच्या अधिकारात आहे. कृती करण्याचा निर्णय बुद्धी स्वतःच्या अधिकारात घेत नाही. बुद्धी स्वतंत्रपणे इंद्रियांना विशिष्ट कर्म करण्याची आज्ञा देत नाही. निर्णयाचा शिक्का तिचा नसतोच. निर्णय झाल्यानंतर मात्र बुद्धी त्याची अंमलबजावणी करून देते. इंद्रियांना संदेश देते आणि त्यांच्याकडनं ती कृती करून घेते आणि त्यांना मदत सुद्धा करते. मग हा निर्णय कोण घेतं? य बुद्धे परतः सह इथे म्हटलेलं आहे बघा. जो बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे तो कोण आहे? तर तो आहे आत्मा. आणि हा आत्मा म्हणजे आपला जीवात्मा म्हणजे आपला जीव, आत्मस्वरूप जो जीव आहे तो. बुद्धी ही सर्व पर्याय एका क्रमाक्रमाने मांडत 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 ती संपूर्ण ते पर्याय जे आहेत ते ज्या अधिकाऱ्यासमोर ती जे हे पर्याय आहेत ते ठेवते आणि ज्याच्या अंतिम निवडीसाठी ती वाट पाहते आणि जो निवड करण्याचा जो अधिकारी आहे तो कोण? तर तो म्हणजे जीव, जो तत्वतः आत्म चैतन्य स्वरूप आहे आणि व्यवहारामध्ये तो शरीराचा अधिपती आहे. त्याची मी आहे ही मूळ जी ज्ञानमय जाणीव आहे हा जीव म्हणजे मी असं सांगणार आहे. बुद्धी जे कृतीचे जे वेगवेगळे पर्याय निर्माण करते त्यामध्ये मनाच्या इच्छेच्या ओढीनुसार कृती करण्याचा पर्याय देखील असतो. तो जर अयोग्य असेल तर बुद्धी तसं सांगते पण की हे मनाने जरी म्हटलेलं आहे तरी पण हे अयोग्य आहे बरं का. आणि योग्य काय आहे ते सुद्धा ती सांगते. जीव बुद्धीचा विचार घेतो पण बुद्धी सांगेल तोच पर्याय तो ऐकेल असं पण नाही. कधी कधी तो मनाच्या इच्छा ज्या असतात त्यातून सुद्धा ऐकून कधी कधी मनाप्रमाणे तो चालतो आणि म्हणूनच त्याला मनमानी असं देखील कधी कधी म्हटलं जातं. कृतीचा निर्णय जीव घेत असल्याने त्याच्या सर्व परिणाम जे आहेत त्यांची जबाबदारी ही कोणाची होते? तर जीवाची होते आणि म्हणूनच त्याला त्याचप्रमाणे सुख किंवा दुःख भोगावे लागतात. बुद्धीतील योग्य अयोग्य ठरवण्याचा अधिकार जो आहे त्या शक्तीला विवेक असं म्हणतात. बुद्धीच्या विवेकानुसार जो कृतीचा पर्याय सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून जाणलेला असतो तोच जीव जो आहे
तो नेहमी तशाच पद्धतीचा पर्याय स्वीकारला, त्याने तशा पद्धतीने जर का तो पर्याय स्वीकारला तर तो हळूहळू ज्ञानप्रधान होत जाईल. आणि मनाच्या उपभोगांच्या दृष्टीने जर मनाला मान देऊन जर जीवाने जर अयोग्य कर्म केलं आणि सतत जर तोच पर्याय जर तो स्वीकारत गेला तर हळूहळू त्याच्या मनामध्ये विविध त्याच्या संस्कारांमुळे विविध प्रकारचे कोलाहल त्याच्यात निर्माण होतील. बुद्धीतला जो विवेकाचा आवाज आहे तो हळूहळू हरवला जाईल आणि आपण इच्छांचे गुलाम होत जाऊ. आणि हे सगळं जे आहे हे वाढत गेलं तर हळूहळू आपली अवनीती होईल. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा संदेश काय आहे? स्वतःच्या अधिकाराचा वापर कर. भगवान श्रीकृष्ण हा संदेश सर्वांना देत आहेत की आपल्या शरीर, मन, बुद्धी यापेक्षा मी म्हणजे जो सूक्ष्म जीव आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. कृतीचा निर्णय घेण्याचा स्वतःचा अधिकार वापरून नेहमी योग्य पर्यायाचा तू स्वीकार कर. म्हणजे हे जे सगळं आहे हे सगळं तुझ्या अधिपत्याखाली खळखळ खळखळ न करता येईल. स्वतःचा आत्मस्वरूप जाणण्याची तुझी प्रवृत्ती निर्माण होईल आणि त्यासाठी शरीर, मन, बुद्धी ही उपकरणं अधिकाधिक तू शुद्ध करण्याचा प्रयत्न कर. आणि ही शुद्धता कशातून येईल? तर ध्यानातून, साधनेतून, नामस्मरणातून ही शुद्धता होत जाते. आणि मग हळूहळू अंतःकरणामध्ये ज्ञान धारण करण्याची एक शक्ती निर्माण होईल. अर्जुनाच्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे हे भगवंतांनी या श्लोकामध्ये दिलेलं आहे. कोणीतरी बळाने ओढल्यासारखी इच्छा नसताना सुद्धा माणूस पाप का करतो? या अर्जुनाच्या प्रश्नामध्ये असा अर्थ आहे की ज्ञानी म्हणता येईल अशा स्थितीत असणाऱ्या माणसाकडून सुद्धा शारीरिक पातळीवर ज्ञानस्थितीला विपरीत असं वर्तन कधी कधी का घडतं? इच्छा दिसत नसली तरी ती कुठेतरी सुप्त प्रमाणात राहिलेली असते. परतत्वाचं जे साक्षात अनुभवजन्य ज्ञान आहे ते प्राप्त झालं तर मग मात्र त्यानंतर अशी इच्छा होत नाही. पण त्याआधी ज्या काही सगळ्या अवस्था आहेत साधकाच्या, त्यामध्ये बाह्य परिस्थितीत उपभोगाला जर अनुकूल असेल आणि त्याची इच्छा मन व्यक्त करतं आणि बुद्धी अयोग्य आहे असं जरी सांगत असली तरी जीव हे मनाच्या इच्छेप्रमाणेच वर्तन करण्याचा निर्णय घेऊ शकतं. या कर्मांमुळे जे संस्कार होतात ते पुन्हा तशी अनुकूल परिस्थिती जर का प्राप्त झाली तर जास्त जोमाने प्रस्फुटित होतात आणि कर्म, संस्कार, कर्म ही साखळी जी आहे ही पुढे चालत राहते. आणि म्हणूनच इंद्रिय, मन यांचं नियमन आणि आत्मज्ञानाचा योग प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण सतत ध्यान करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं सांगितलंय पुढच्या श्लोकामध्ये. बघूया 43वा श्लोक. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानं आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. महाबाहो, हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना, एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा, याप्रमाणे हे बुद्धीच्या पलीकडे असणार जे परमतत्व आहे ते जाणून घेऊन आत्मानम आत्मना संस्तभ्य, मनाचे बुद्धीने चांगले नियमन करून दुरासदम कामरूपम, ताब्या घ्यायला जे अशक्य आहे, कठीण आहे असं जे काम आहे, कामरूप असणाऱ्या शत्रुम जही, शत्रूला तू जही म्हणजे तू त्याचा नाश कर असं म्हटलेलं आहे. बुद्धे हे परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडे, परम म्हणजे पलीकडे किंवा श्रेष्ठ असं जे आहे ते तत्व तू जाणून घे. गीता हा आपला अध्यात्म परग्रंथ आहे. आध्यात्मिक वाटचालीकडे जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा बुद्धीच्या पलीकडे असलेलं परमतत्व जाणणे आणि त्याचं आत्मज्ञान करून घेणे हा आपला मुख्य उद्देश आहे. कामरूप म्हणजे उपभोग वृत्ती जी आहे हे ज्याचं रूप आहे, अशा भुरळ घालणाऱ्या शत्रूला जिंकणं हे ज्ञानप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हा आवडणारा शत्रू जिंकायला खूपच अवघड आहे आणि माणसाला बऱ्याच वेळा तो आपला मित्र देखील वाटत असतो. आत्मानम आत्मना संस्तभ्य म्हणजे मनाचे बुद्धीला चांगले नियमन करून. आता माणूस अगदी लहानपणापासून इंद्रिय आणि त्यांना अनुकूल अशा विषयांमध्ये सुख प्राप्त करण्यासाठी
सतत प्रयत्न करतो, ही त्याची नैसर्गिक नॅचरल आपण नेचर म्हणतो आपण त्याचं नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती. काही कळत नसलेलं एक छोटस मूल सुद्धा एखाद्या खुळखुळ्यासाठी एखादा खुळखुळा हातात धरतं आणि मग तो खुळखुळा आपटत राहतं, त्याचा नाद ऐकत राहतं. बऱ्याच वेळा त्याला ते समजत नाही म्हणून मग ते तोंडात सुद्धा घेतं आणि तोंडात ते खुळखुळा घातल्यानंतर त्याची काही चव काही फारशी नसते, पण तरी पण त्याला त्या खुळखुळ्याला चोखण्यामध्ये आनंद मिळतो. जेव्हा तो खुळखुळा त्याच्या समोर नसतो तेव्हा तो रडतो आणि मग तो मिळायला म्हणून तो मोठपणाने जेव्हा रडायला सुरुवात करतो आणि त्याला तो मिळतो तेव्हा त्याला तो आनंद होतो. ते मूल मोठा माणूस होईपर्यंत अनेक वेगवेगळे खुळखुळे त्याच्या मनामध्ये सतत चालत असतात. त्याच्या मनामध्ये ते असे अनेक खुळखुळे वाजत असतात. अनेक विषयांच्या अनुभूती ज्या आहेत त्या स्मृती रूपाने त्याच्या मनामध्ये घर करून राहिलेले असतात आणि या अनेक खुळखुळ्यांपैकी कोणता खुळखुळा केव्हा वाजेल आणि खुणावेल आणि आपल्याला अस्वस्थ करेल हे सांगता येत नाही. नको त्यावेळी नको त्या खुळखुळ्यांचे आवाज बंद करणं हे काम कोण करत असते तर हे काम करते बुद्धी आणि यालाच नियमन असं म्हणतात. या श्लोकामध्ये जो संस्तभ्य हा शब्द आलेला आहे हा याच अर्थाने आलेला आहे. बुद्धी ही मनाचं नियमन करते. एखाद्या विषयावर आपलं अवधान केंद्रित करण्याचं काम बुद्धी करते आणि हे करण्यासाठी बुद्धीने मनाचं नियमन करणं अत्यंत आवश्यक आहे. आजूबाजूला जर का प्रचंड गोंधळ असेल, गडबड असेल, गजबज असेल तर अभ्यासामध्ये मन लागत नाही. हा आपला अनुभव आहे. आपण आजूबाजूला जर का कधी कधी शांतता असेल, नीरव शांतता असेल, पण तरी देखील कधी कधी आपलं मन लागत नाही. याचं कारण काय असतं तर याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली ही जी गजबज आहे ती आहे. ही मनातली जी गजबज आहे ती आपल्याला हव्या त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू देत नाही आणि त्या मनाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींवर ती वारंवार वारंवार जाते. एखादी गोष्ट जाणून घेण्याची जेवढी सूक्ष्म अवधान त्यासाठी जे आवश्यक असतं तेवढं इतर विषयांमध्ये ते अवधान नसलं तरी पण मन त्या दृष्टीने त्या दिशेकडे धावत धावत जातं आणि इतर ज्या वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्या थोपवणं फार आवश्यक असतं आणि मनाला गप्प बसवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी ते पूर्ण ताब्यात ठेवणं आवश्यक आहे आणि हे सगळं जे काही आहे याला संस्तभ्य हे पद म्हटलेलं आहे. हे नियमन बुद्धी करू शकते कारण ती मनापेक्षा जास्त सूक्ष्म असते आणि ती सूक्ष्म आहे हे मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. इथे महाबाहू हा शब्द आलेला आहे. महाबाहू म्हणजे अर्जुना. आता महाबाहू हा शब्द का वापरला आहे? ज्याचे बाहू मोठे म्हणजेच बळकट आहे असा तो महाबाहू. शत्रूंना जिंकण्यासाठी बाहुबळाची आवश्यकता आहे आणि ते सामर्थ्य अर्जुनाजवळ आहे. पण या कामरूपी शत्रूला जिंकण्यासाठी केवळ बाहूंमधलं बळ किंवा केवळ शारीरिक सामर्थ्य जे आहे ते पुरेसं नाही, तर कामवैर्याला जिंकण्यासाठी बुद्धी, मन, इंद्रिय यांचं आतून नियमन करणं आवश्यक आहे. तू रणांगणामध्ये तर वीर आहेसच, पण अंतरंगातील देखील अंतरंगामध्ये उमटणाऱ्या त्याच्या वेगवेगळ्या चित्तवृत्ती आहे त्यांना वीरवृत्तीने तू त्यांना सांभाळ आणि सामर्थ्याने युद्ध कर असं भगवंतांना इथे सुचवायचं आहे. दुरासदम कामरूपम शत्रुंजही. ताब्यात यायला अवघड अशा या कामरूप शत्रूचा तू नाश कर. आत्मज्ञान आणि कामविजय असे दोन वेगवेगळे विषय आहेत. आता इथे साधन कोणतं आणि साध्य काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आत्मज्ञान हे आपलं साध्य आहे, यात काही शंका नाही. आत्मज्ञान म्हणजे बुद्धीच्या पलीकडे असणारं जे परमतत्व आहे ते म्हणजे आत्मज्ञान. त्या आत्मतत्वाचं ज्ञान. सर्व भूतमात्रांमध्ये मी भूतात्मा आहे या स्वरूपाने आहे असं भगवंतांनी आपल्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये सांगितलेलं आहेच. देव ज्याला म्हणतात तो देव प्रत्येकात आहे आणि तो आत्मरूपाने आहे. त्यालाच इथे बुद्धी पलीकडचं हे जे तत्व म्हटलं आहे ते म्हटलेलं आहे. देव प्राप्ती, ईश्वर प्राप्ती आणि आत्मज्ञान प्राप्ती या गोष्टी काही वेगळ्या नाहीये. आत्मज्ञान म्हणजे आत्मस्वरूपातील देवाची भेट आपल्याला घडणं म्हणजे आत्मज्ञान असं म्हणता येईल. या श्लोकामध्ये बुद्धे हे परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून कामरूप शत्रूला जिंक असं म्हटलेलं आहे. म्हणजे कामविजयाचं साधन म्हणजे बुद्धीहून पर म्हणजे श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे.
आत्मतत्व जाण हे पण म्हटलेलं आहे. मग आधी काय करायचं? आधी कामावर विजय मिळवायचा की आत्मज्ञान घ्यायचं? हा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न जो आहे, या प्रश्नाची उकल करत असताना हे लक्षात येतं की काम विजय आणि आत्मज्ञान या दोन्हीही एकाच वेळी साधणाऱ्या दोन्ही गोष्टी आहेत. असं एका क्षणात अशा कुठल्याही या दोन गोष्टी साध्य होणार नाही. या दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत यांच्याबद्दल गुरुदेव रानडे म्हणतात की ज्ञान इज नॉट द इव्हेंट बट इट इज द प्रोसेस. नियंत्रण ज्ञानासाठी अत्यंत आवश्यक असतं. मुलांना शिकवत असताना शिक्षकाला ती जर फार बडबड करत असतील, गडबड करत असतील, तर त्यांना शिकवणं कठीण होतं. मग त्यांना धपाटे देऊन का होईना आधी त्यांना शांत करावं लागतं. आजकालच्या मुलांना धपाटे पण देता येत नाही, कारण ते चालत नाही. ही गोष्ट वेगळी आहे. पण धपाटे देऊन शांत करण्याची आधीची पद्धत होती. आधी त्यांची हालचाल बंद करणं, त्यांचं बोलणं बंद करणं अत्यंत आवश्यक असतं आणि याच्यासाठी त्यांना धाक दाखवावा लागतो. मग ती कुठेतरी ऐकण्याच्या मनस्थितीत येतात आणि त्यानंतर मग त्यांना शिकवणं शक्य होतं. अवघड विषय शिकवण्यासाठी ती मुलं आधी शांत बसणं आणि लक्ष एकाग्र करणं त्यांनी अत्यंत आवश्यक आहे. त्यांना गप्प बसवायचं असेल तर त्यांना आधी शांत करणं आणि मग त्यांना गप्प बसवून मग आपलं काम करणं म्हणजे अवघड विषय शिकवणं हे आवश्यक असतं. म्हणून आधी अधिकार आणि बळ या दोन गोष्टींचा वापर करून अयोग्य कृती थांबवणं आवश्यक असतं आणि मग मनाच्या अयोग्य इच्छावृत्ती एकदा थांबल्या की मग बुद्धीतला विवेक जे अवघड काम आहे ते साध्य करण्यासाठी मदत करतो. अशा पद्धतीने आपण या श्लोकातून बघितलेलं आहे. आता ही सगळी जी प्रक्रिया आहे योग ज्ञानाची आणि इंद्रियांना मन नियंत्रण इंद्रिय मन नियंत्रण करण्याची जी प्रक्रिया आहे ही हळूहळू माणसाचं अंतरंग माणूस जसा हळूहळू स्वतःच्या अंतरंगात प्रवेश करतो तशी तशी ही प्रक्रिया हळूहळू सोपी होत जाते. आणि हे सगळं करत असताना ही जे आत्मज्ञान आणि कामविजय म्हणजे आपल्या इतर गोष्टींवर काम क्रोध आदी विकार जे आहे त्यांच्यावर नियंत्रण आणत गेला तर ही प्रक्रिया बऱ्यापैकी सोपी होत जाते. शंकराचार्यांनी आपल्या एका शिष्याला एका श्लोकामध्ये आधी आत्मस्वरूप काय आहे हे समजावून सांगण्याचा अत्यंत सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जो काही प्रयत्न नाही म्हणता येणार, त्यांनी तो प्रकार जो सांगितला आहे तो मी इथे तुम्हाला सांगते थोडक्यात. एक श्लोकी श्लोक आहे तो, त्यामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो संवाद आहे तो असा आहे की गुरु शिष्यांना म्हणतो, तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? शिष्य म्हणतो, दिवसा मी सूर्य आणि रात्री मी दीप या साधनांनी बघतो. गुरु विचारतात, हे बरोबर आहे, पण सूर्य आणि दिवे तू कोणत्या ज्योतीने पाहतोस ते मला आधी सांग. शिष्य म्हणतो, मी ते चक्षुंनी म्हणजे डोळ्यांनी बघतो. गुरु विचारतात, डोळे मिटतोस तेव्हा कोणती ज्योती असते? शिष्य म्हणतो, तेव्हा बुद्धी ही ज्योत असते. गुरु विचारतात, बुद्धी तू कोणत्या ज्योतीने बघतोस? शिष्य म्हणतो, तिला पाहणारा मी स्वतः आहे, मी आहे. गुरु म्हणतात, तर मग सर्वांना पाहणारी ती ज्योती म्हणजे तू स्वतःच नाहीस काय? शिष्य म्हणतो, हो प्रभू, मीच ती ज्योती आहे. उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे सगळे जे अध्यात्म ग्रंथ आहेत हे अशा सुंदर अशा गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून ते आपल्याला हे तत्व समजून घेण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची अनेक रचनात्मक सुंदर अशा रचना आलेल्या आहेत. पण आपल्याला या अध्यायामध्ये हा जो शेवटचा श्लोक आहे या श्लोकामध्ये हळूहळू आपण आपल्या बुद्धीच्या पलीकडे असणारं हे जे तत्व जाणून घेण्याचा जो प्रयत्न करतो आहे, यामध्ये शेवटी भगवंतांनी ज्ञानाचा अनुभव घ्यावा. आपले कर्म करत असताना त्या कर्मांच्या माध्यमातून ज्ञानाचा अनुभव कसा घ्यावा हे सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना ज्ञानदेवांनी निर्माण केलेले अनेक सुंदर सुंदर श्लोक यामध्ये आहेत आणि त्यात चौथ्या अध्यायाची कुठेतरी एक सुरुवात होते आहे की जेव्हा आपण याला योग म्हणतो आहे तर त्या योगाचे काय काय प्रकार आणि योग म्हणजे काय हे पुढे भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी या तिसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक बघितला. आपण फलश्रुती म्हणून आपण इथे थांबूया, पुष्पिका म्हणून थांबूया.
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. या ठिकाणी आपण आपला तिसरा अध्याय संपवलेला आहे. तिसऱ्या अध्यायाचा एकंदरीत जो उपसंहार आहे, म्हणजे ज्यातून आपल्याला संपूर्ण तिसऱ्या अध्यायाची माहिती मिळू शकते की या अध्यायामध्ये काय आहे, तो देखील माझ्याकडे एका ह्याच्यात आहे. बघूया आपण पुढच्या आपल्या तासिकेमध्ये कसं काय जमतं ते त्या हिशोबाने आपण करूया. ठीक आहे.